Hello, friends. Welcome back to Ankita after a very short time. I hope you all missed me. तर गाईज आज सकाळी आम्ही लवकर उठून लवकर आवरून आम्ही निघालो होतो आमच्या मोस्ट अवेटेड डिवोशनल डेस्टिनेशनकडे. आवरता आवरता आम्हाला सकाळचे 10 वाजले होते. आम्ही ठरवलं होतं की आम्ही 9 वाजता ॲक्युरेट घरातनं निघूत, पण आम्हाला आवरता आवरता सकाळचे 10 वाजले होते. तर गाईज 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन महाकाल असे बोलले जाते की जीवनात एकदा तरी अनुभवायला पाहिजे. तर गाईज असा विचार करून आम्ही चौघेही निघालो उज्जैनच्या रस्त्यावरती महाकालाच्या दर्शनासाठी. माझं खूप जास्त डोकं दुखत असल्यामुळे मी विचार केला की मी चहा पिऊन घेऊ, म्हणजे माझं डोकं थोडंसं शांत होऊन जाईल. तर आम्ही चहा टपरीवरती गाडी थांबवली, 5-10 मिनटात चहा पिला, फटाफट आवरलं आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही देवाचं नाव घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर गाईज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरपासून ते उज्जैनच्या महाकालापर्यंत हा प्रवास आहे 450 ते 500 किलोमीटरच्या मध्ये. तर आम्हाला सगळं मिळून 9 ते 10 तास लागले उज्जैनला पोचायला. तर हा आमच्या सोबतचा पहिला एवढा लांबचा प्रवास आहे, रोड ट्रिप. नाहीतर आम्ही एवढा लांबचा प्रवास कधीही करत नाही, कारण की ड्रायव्हिंग करायला खूप जास्त अवघड जाते. पण रस्ता चांगला असल्यामुळे आम्हाला काही एवढं अवघड वाटलं नाही आणि टाईम कसा निघून गेला तेही आम्हाला कळालं नाही. नाशिकहून उज्जैनला जायला आम्हाला लगभग रस्त्यामध्ये 7 ते 8 टोल लागले आणि त्याचा खर्च 1,500 ते 2,000पर्यंत आम्हाला जायचा लागला आणि यायचा जे होता ते वेगळा. तो गैस मुझे फाइनली मेरी फेवरेट कार दिखी, जैगवार ऑन द रोड, जो कि मेरी एक ज़माने में बहुत ज़्यादा फेवरेट कार थी और मैं वो देख के बहुत ज़्यादा खुश हो गई थी. खूब ज़्यास्त खुश होती थी कार बगुन, खूब ज़्यास्त. तो हमारे गाड़ी के सामने अचानक से बहुत सारे गाय और भैंस आ गए थे. तो हमको समझ में नहीं आ रहा था गाड़ी स्पीड से लूँ या स्लो लूँ. तो उनको जाने दिया पहले, फिर त्यानंतर आम्ही निघालो. हळूहळू करून त्यांनाही जाऊ दिले. टाईमपास करता करता, सेल्फीज काढता काढता, फोटोज काढता काढता आणि गप्पा गोष्टी करता करता कसा टाईम निघून गेला आम्हाला कळालं नाही. त्यानंतर जोराचा अचानक मध्येच पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यामुळे आम्हाला चहाची आणि भज्यांचं खूप जास्त क्रेविंग झालं. पण आम्हाला रस्त्याने कुठेही हॉटेल, कॅफे वगैरे कुठेही रस्त्याने जाताना भेटले नाही. मग आम्ही शांतपणे गपचूप बसून घेतले आणि इंदोरची वाट बघितली कधी एकदा इंदोर येईल, कारण की तिथे जाऊन आम्हाला ऑप्शन्स होते मॅकडी आणि स्टारबक्स. सो आम्ही विचार केला की इंदोरला जाऊनच आपण डायरेक्ट पेटपूजा करूयात. तर आम्ही नर्मदा नदीच्या ब्रिजवरनं आम्ही चाललो होतो, तुम्ही बघू शकतात. तर काय असं बोलले जातं संपूर्ण भारतात महाकालेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी, साऊथ फेसिंग आहे. ही दिशा मृत्यू व मोक्षाशी संबंधित मानली जाते, हे तुम्हाला माहितीच असेल. तर येथे येऊन दर्शन घेतल्याने मुक्ती जे की आहे मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते. फायनली आम्ही 7-7:30च्या आसपास इंदोरमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आम्ही मॅकडॉनल्ड्सच्या इथे गाडी थांबवली. पाऊण तास मॅकडॉनल्ड्समध्ये घालून आम्ही उज्जैनकडे निघतो. उज्जैनला इंदोरवरनं जायला 1.5 ते 2 तास साधारणपणे लागतात. त्यानंतर आम्ही जिथे हॉटेल बुक केले होते आम्ही तिथे प्रवेश केला. मनसा क्लब अँड रिसॉर्ट असं या हॉटेलचं नाव होते. साधारणपणे आम्हाला 9,000च्या आसपास विथ ब्रेकफास्ट 2 रूमसाठी आम्हाला याचं टॅरिफ पडले. आम्ही रात्रीच्या 9:30 वाजता हॉटेलमध्ये प्रवेश केला होता आणि ते बोलले 10:30पर्यंतच तुमची डिनरची ऑर्डर घेतली जाईल आणि आम्ही डिनरचा मेनू बघितला, एवढा काही खास नव्हता. मग आम्ही विचार केला की उज्जैनच्या हॉटेलमध्ये जाऊन कुठलं तरी चांगले हॉटेल बघून आपण तिथे जेवण करायला जाऊयात. तर काय तुम्ही बघू शकता मनसा क्लब अँड रेस्टॉरंटची प्रॉपर्टी एकदम ऑसम होती. तुम्ही बघू शकता तिकडे स्विमिंग पूलही आहे आणि दिसायलाही खूप जास्त ऑसम होती. पण मेन प्रॉब्लेम हा होता की तिकडे गेल्यावरती फ्रेश वाटत नव्हतं, खूप जास्त डल वाटत होतं आणि त्यांना ती प्रॉपर्टी प्रॉपर मेंटेन नाही करता आली. मे बी तिकडे लोक येत नसतील राहायला, त्यामुळे त्यांना प्रॉपर मेंटेन करता नाही आली. तर गाईज ही रूम होती, तुम्ही बघू शकतात. एक मोठा मिरर होता, कबड होता. त्यानंतर रूम दिसायला खूप जास्त चांगली वाटत होती, पण रिअलमध्ये रूम अजिबात फ्रेश वाटत नव्हती. खूप गंदा स्मेल येत होता बंद असल्यामुळे. त्यानंतर तुम्हाला मी गॅलरी दाखवते. गॅलरीतनं व्ह्यू खूप जास्त ऑसम होता. अरे यार, हे डोर ओपनच नाही होते. फायनली ओपन झालं गॅलरीचं डोर. बाल्कनी व्ह्यू आणि मस्तपैकी स्विमिंग पूल दिसतं आहे, सगळीकडे लाईट्स दिसत आहे. खूप ऑसम व्ह्यू होता तो. तर काहीच तुम्ही बघू शकतात हे आहे. त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही फटाफट निघतो हॉटेलला डिनरसाठी. श्री महाकालेश्वर दर्शन प्रवेश मार्ग हा जो तुम्हाला दिसत आहे रोड तो, आणि आम्ही जात होतो दुसऱ्या अपोजिट साईडने, दुसऱ्या रोडने. आम्ही मेडिकल बघत बघत जात होतो, सापडत. माझं डोकं खूप जास्त दुखत असल्यामुळे विचार केला की आधी गोळी घेऊन घेऊ मेडिकलमध्ये, त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला जेवायला जाणार होतो. फायनली आम्ही मेघदूत ढाबा येथे पोचलो होतो आणि आम्ही तिथे प्रवेशही केला. खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला असं वाटलं की हे हॉटेल चांगलं असेल, ढाबा चांगला असेल आणि इथलं फूडही चांगलं असेल, त्यामुळे आम्ही मेघदूत ढाबा चूज केले जेवण्यासाठी. तर गाईज मी एकटी व्हेजिटेरियन खाणार होते आणि बाकीचे 3ही नॉन व्हेज खाणार होते. तर गाईज अचानक या पिंक कलरच्या झाडाकडे माझं लक्ष जातं आणि मी ते विचार करत होते की हे मी कुठेतरी पाहिलं आहे याआधीही.
तर नंतर मला क्लिक होतं की सिंगापूरमध्ये सेम टू सेम आम्ही पाहिलं होतं आणि सिंगापूरची कॉपी या ढाब्यावाल्यांनी, उज्जैनच्या ढाब्यावाल्यांनी केलेली आहे. तर मी खूप खुश झाली बघून. मी फोटोही क्लिक केले त्यापुढे. तर उद्याच्या महाकालाच्या दर्शनासाठी सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होते. तर गाईज, उज्जैनच्या आपण सेकंड पार्टमध्ये भेटूयात. सी यू, गुड नाईट.